माती ही एक नैसर्गिक संसाधने आहे जी जमिनीतील सर्व वनस्पतींना खनिजे आणि पाणी पुरवते। विशेषतः कृषी पिकांसाठी हा प्राथमिक पोषकाधार आहे। या व्यतिरिक्त हे गांडुळे, खेकडे, कीटक आणि सूक्ष्मजीव यांसारख्या विविध प्रकारच्या जीवांसाठी राहण्याचे ठिकाण आहे। माती पावसाचे पाणी शोषून घेते आणि नंतर ते झाडाच्या वापरासाठी वापरली जाते। पाणी जमिनीत झिरपल्याने शुद्ध होते। मानवी क्रियाकलापांमुळे मातीच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे। आणि मातीची गुणवत्ता विविध प्रकारे खालावली आहे। मातीचे क्षारीकरण हे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे होते। जेव्हा जमिनीतून पाणी वापरले जात असलेल्या दरापेक्षा जास्त दराने जमिनीत पाणी मिसळले जाते। मिठाचे प्रदूषण सुपीकता कमी करते आणि अत्यंत गंभीर प्रकरणामध्ये ते मातीची नासाडी करते। पाणी साचणे आणि क्षारीकरण ही आणखीन एका गंभीर समस्येची मुख्य कारणे आहेत, ज्यात एकेकाळी सुपीक जमीन नापीक आणि निरुपयोगी होत आहेत। याला वाळवंटीकरण असे म्हणतात। आज पंजाबमधील पोषक समृद्ध जल्लोळ मृदा वाळवंटीकरणामुळे गंभीरपणे ग्रस्त आहे। याशिवाय रासायनिक खतांचा वापरही मृदा प्रदूषणास गंभीर कारण ठरला आहे। आपल्या शेती पिकांच्या संरक्षणासाठी कीटकनाशकांचा वापर ही या समस्येत भर घालत आहे। तरीही मातीसाठी सर्वात गंभीर धोका म्हणजे धूप प्रक्रिया आहे। जंगलतोड आणि अतिचर यासारख्या क्रियाकल्पांमुळे वरची माती उघड होत आहे। परिणामी माती, वारा आणि पाण्याच्या कृतीच्या अधीन आहे। यामुळे उपयुक्त वरच्या मातीचे मोठे नुकसान होत आहे। मातीची निर्मिती खडकांचे हवामान नावाच्या नैसर्गिक प्रक्रियेद्वारे होते। मातीची धूप ज्या दराने होते त्या तुलनेत मातीच्या निर्मितीचा दर खूपच कमी आहे। त्यामुळे मृदसंधारणाबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे।
मातीचे संरक्षण हा आता कोणत्याही संवर्धन योजनेचा अविभाज्य भाग बनला आहे. मातीची गुणवत्ता पुनर्संचित करणे हे मानवी जीवनाला त्रास देणाऱ्या अनेक पर्यावरणीय समस्यांवर उपाय असू शकतात. जंगले, वने ही नूतनीकरणीय नैसर्गिक संसाधने आहेत, ज्यांचे पर्यावरणासाठी अगणित योगदान आहे. जंगले पाण्याचे चक्र कायम ठेवतात. ते वन्य प्राण्यांना निवासस्थान देतात. जंगले मातीची धूप रोखून मातीची गुणवत्ता राखतात. जंगले लाकूड आणि इतर अनेक उपयुक्त उत्पादने आणि सेवा प्रदान करतात. सामान्यतः जंगले हे एखाद्या राष्ट्राच्या नैसर्गिक संपत्तीचे निदर्शक असतात. तरी देखील जंगलातील जंगलाच्या टक्केवारीच्या वितरणामध्ये झपाट्याने बदल दिसून आले आहेत. आता असा अंदाज आहे की जगातील मूळ जंगलांपैकी फक्त 20% अखंड आणि नष्ट न झालेली आहेत. गेल्या 20 ते 30 वर्षात जंगलतोडीचे प्रमाण इतके वाढले आहे की आज आपण अनेक पर्यावरणीय समस्यांना तोंड देत आहोत. जलचक्रावर परिणाम झाल्याने पावसाचे स्वरूप बदलले आहे. जमिनीवरील वनस्पतींचे आवरण नष्ट झाल्याने मातीची धूप होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता वनीकरणासारख्या उपक्रमातून जंगले पुनर्संचित करणे आवश्यक आहे. दरवर्षी 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. वन्यजीव वन्यजीव हा शब्द जंगलात राहणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. हे आपल्या जंगले, समुद्र आणि महासागरांमध्ये राहणाऱ्या जीवांमधील प्रजातींच्या विविधतेचे प्रतिनिधित्व करते. शिकार करणे आणि पकडणे यांसारख्या मानवी क्रियाकलापांचा वन्यजीवांवर गंभीर परिणाम झाला आहे, ज्यामुळे अनेक मौल्यवान प्रजाती नष्ट झाल्या आहेत. नजीकच्या भविष्यात अनेक प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. वन्यजीवांच्या संवर्धनासाठी
तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. वर्तमान आणि नजीकच्या भविष्यातील हे एक महत्त्वाचे आव्हान आहे. त्या सजीवांच्या संसाधनांचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात देखभाल करून त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्ये, पक्षी अभयारण्ये ही अशा संवर्धन उपायाची उदाहरणे आहेत. काही वेळा जिवंत संसाधनांच्या संवर्धनामध्ये प्राणी संग्रहालय, वनस्पती उद्यान आणि इतर मानवनिर्मित परिस्थितींमध्ये नमुना लोकसंख्येचे संरक्षण करण्यासाठी उपायांचा समावेश होतो. यामध्ये सीड बँक, जीन बँक आणि तत्सम अनुवांशिक संसाधने केंद्रे तयार करणे देखील समाविष्ट असू शकते. जीवाश्म इंधन, कोळसा, पेट्रोलियम उत्पादने आणि नैसर्गिक वायू एक प्रकारच्या संसाधनाचे प्रतिनिधित्व करतात, ज्यांना एकत्रितपणे जीवाश्म इंधन असे म्हणतात. आणि ते लाखो वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या हिरव्या वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषण क्रियांचे परिणाम आहेत. ते पृथ्वीच्या कवचात बुडले आणि जीवाश्म इंधन तयार केले. ते अपारंपरिक संसाधने आहेत. त्यांचा वापर कमी करणे शक्य नाही, जे खूप जास्त आहे, आणि म्हणूनच आम्ही नजीकच्या भविष्यात त्यांचा संपूर्ण ऱ्हास होण्याची अपेक्षा करत असतो. कोळसा हा उच्च कार्बन सामग्री असलेला नैसर्गिक स्रोत आहे. साधारणपणे 3 प्रकारचे कोळशांचे साठे आढळतात. एन्थ्रासाइट हा एक प्रकार आहे, ज्यामध्ये कार्बनचे प्रमाण खूप जास्त आहे, सुमारे 80%. लिग्नाइटमध्ये सुमारे 50 ते 65% कार्बन असतो. बिटुमिनस कोळशामध्ये 40% कमी कार्बन असतो. पेट्रोल, डिझेल, केरोसिन, वंगण तेल आणि नाफ्ता हे विविध प्रकारचे पेट्रोलियम पदार्थांचे प्रतिनिधित्व करतात. जगात वापरल्या जाणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी सुमारे 40% त्यांचा वाटा आहे. नैसर्गिक वायू तेलाप्रमाणेच तयार होतो. नैसर्गिक वायूमध्ये सल्फरचे प्रमाण कमी असल्याने
ते इंधनाचे सर्वात कमी प्रदूषणकारी स्रोत बनते. एकदा आपल्याला हे जीवाश्म इंधन सापडले की आपण त्यांचा सतत वाढत्या दराने वापर करू लागलो. 1859 ते 1969 या काळात जीवाश्म इंधनांमधून एकूण 227 अब्ज बॅरेल, एक बॅरेल 159 लिटर तेल काढण्यात आले. यातील सुमारे 50% 100 वर्षात काढले गेले, तर पुढील 50% केवळ 10 वर्षात काढले गेले. आज आपला वापर दर जीवाश्म इंधनाच्या निर्मितीच्या दरापेक्षा जास्त आहे. पृथ्वीला तयार व्हायला 1000 वर्षे लागली आहेत. ते आपण एका दिवसात वापरतो. म्हणून जीवाश्म इंधन हे अपारंपरिक संसाधन मानले जातात. खनिज संसाधने. खनिज हा एक असा पदार्थ आहे जो पृथ्वीच्या कवचात नैसर्गिकरित्या आढळतो आणि सजीव पदार्थांपासून तयार होतो. लाखो वर्षांच्या पृथ्वीच्या भूवैज्ञानिक प्रक्रियेमुळे खनिजे तयार होतात आणि ती अपारंपरिक संसाधने देखील आहेत. सोने, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम यांसारख्या धातूंसह 100हून अधिक खनिजे आणि दगड, वाळू आणि मीठ यांसारख्या बिगर धातूंचा मानवी वापरासाठी काढला जातो आणि त्यावर प्रक्रिया केली जाते. खनन ही उत्खनन आणि प्रक्रिया करण्याची प्रक्रिया आहे. अलीकडच्या वर्षात खाणकाम अधिक तीव्र आणि व्यापक झाले आहे, ज्यामुळे पर्यावरणाचा गंभीर ऱ्हास होत आहे.